नमस्कार एकवीस रणजित. तारखेला खरं तर आपण मीटिंग घेतली होती आणि 10 दिवसाची मुदतवाढ या सगळ्या हिशोबासाठी मागितली होती. आज 10 दिवस पूर्ण झाले. काय अपडेट आहे? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. शिवाय देवी यात्रा कमिटी गाव बैठकीत दिनांक 14/2/2026 रोजी जी हिशोब समिती स्थापन केली, जो शिवाय देवी यात्रा कमिटीत जो व्यवहाराची अनियमितता या संदर्भात एक समिती निर्माण करण्यात आली. त्या समितीची मुदत त्यावेळेस 21 तारखेपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर आम्हाला काही आवश्यक माहिती लवकर मिळाली नसल्यामुळे आवश्यक माहिती व कागदपत्र त्यावेळेस आम्ही 10 दिवसाची मुदत मागितली होती. ह्या 10 दिवसामध्ये आम्हाला आवश्यक कागदपत्र आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि कागदपत्रानुसार आम्ही हिशोब केला. सदर हिशोब केल्यानंतरून तो हिशोब तक्रारदार म्हणजेच अर्जदार अनिल शिवाजी रोकडे व जाब देणार श्यामसिंग खोत ह्या दोघांसमोर तो विषय मांडला. आज रोजी दोघांच्या विषय मांडल्यानंतरून दोघांच्या संमतीने आम्ही हिशोब समितीने जो हिशोब काढलेला आहे, जी अमाऊंट काढलेली आहे, त्या अमाऊंटवर दोघांचं एकमत झालेलं आहे आज रोजी. तर आज रोजी जे एकमत झालेलं आहे तर ते आम्हाला एका दस्तात बांधणे गरजेचं असं वाटलेलं आहे. त्यासाठी तो दस्त निर्माण करण्यासाठी किंवा त्या दस्त तयार करण्यासाठी आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये तो दस्त तयार करणार आहोत आणि येत्या सोमवारी म्हणजे 9 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता धान्य बाजार पेठ येथे गावच्या सर्वांना आव्हान आम्ही करतो की हिशोब कमिटीच्या वतीने की आम्ही तिथे हिशोब सादर करणार आहोत. त्यावेळेस आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही आपणा सर्वांना नम्रतेची विनंती. काय म्हणजे तफावत होती ती जुळते का आणि ती काय म्हणजे की आकडा तुम्ही सांगत नाहीये. कुठपर्यंत आलं हे सगळं? नाही, आता जवळपास जे कागदपत्र आम्हाला भेटलेली आहेत आणि जी माहिती भेटलेली आहे म्हणजे सगळ्यांशी जेव्हा आमचं सगळं डिस्कशन झालं त्यानुसार एक अमाऊंट आम्ही जी काढली. शेवटी आम्हाला अमाऊंट काढायची म्हणजे त्याला काहीतरी पुरावा लागतो. त्या पुराव्यानुसार आम्ही ती अमाऊंट काढलेली आहे. त्या अमाऊंट जी काढलेली आहे त्यानुसार ती दोन्ही पार्टीजला मान्य झालेली आहे. तर त्या हिशोबाने आम्ही एक दस्त तयार करणार आहोत आणि ते आम्ही गावासमोर सादर करणार आहोत. कशी तुम्ही वर्ग करणार त्यावरून काय निर्णय घेतलाय का? हा, तर त्या संदर्भात आता आज प्रथमदर्शनी आज ही मीटिंग आमची आज फायनल झालेली आहे. दोन्ही पार्ट्यांना घेऊन अख्खी हिशोब समिती आणि त्या दोन्ही पार्ट्यांना घेऊन आज मितीस आमची ती हिशोब जो आहे हा पूर्ण झालेला आहे. फक्त तो दस्तामध्ये गठन करणं आम्हाला फार गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं, अख्ख्या समितीला आमच्या वाटलेलं आहे. त्यामुळे आम्ही 1-2 दिवसात विषय तो संपूर्ण करून येत्या 9 तारखेला आम्ही त्या दस्तासह आम्ही गावासमोर आमचा हिशोब देऊया. पडवळ साहेब, मागील काळात आकडमल साहेबांवर पण 60,000चा आरोप झाला होता. म्हणजे आत्ताच्या हिशोबात त्यांचा काही विषय राहणार का? नाही, आता जो हिशोब आलेला आहे हा जो अनिल रोकडे साहेबांनी जो आम्हाला हिशोब जो अर्ज दिला होता या अर्जानुसार आकडमल साहेब जो आहेत त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख आलेला नाही आहे. त्याच्यामुळे आकडमल साहेबांपर्यंत आम्ही अजून कुठेही पोहोचलेलो नाही आहोत. म्हणजे त्यांच्यावर घेतलेल्या आरोपांना कोणीच अजून तक्रार करत नाही? हा, आतापर्यंत आमच्या अशी कोणती तक्रार आलेली नाही आहे.